ज्याने रत्नागिरी रायगड त्याचबरोबर विविध जिल्ह्यामध्ये फलंदाजीच्या जोरावरती आपली की वेगळी छाप सोडली आहे, वेगळी ओळख निर्माण केली आहे, तो ओसामा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती अरियान आहे. अरियान बनाम ओसामा हे बॅटल इथे रंगलं जात आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मिस्टर ओसामाच्या माध्यमातून पाहायला भेटू शकतो संभवता. रियान पहिल्या षटकातला पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, मात्र त्याला बीट करत चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर ओसामाच्या बॅटमधून येतोय शिवतेज ब्रँडेड चौकार. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार करत मिस्टर ओसामा यांनी आपलं स्वतःचं खातं ओपन केलंय. रियान प्रभावी गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये चेंडूला थोडासा फुलटॉस टाकतोय आणि त्याचा फायदा उठवला जातोय तो अर्थातच ओसामाकडून. ओसामा दृढ संकल्प निर्धार करून मैदानामध्ये दाखल झालाय. एक विशाल एक मोठी धावसंख्या उभारायचा हेतू त्याचा असेल. त्याला अनेक मैदानावरती आपण फलंदाजी करताना पाहिले. सातत्यानं आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ओलवतेचा चमचमता सितारा आहे. एका रात्रीमध्ये तुम्ही स्टार बनू शकता, परंतु ते एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो. ओसामाने ते प्रूव्ह केले, ते सिद्ध केलंय. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि आज पुनश्च एकदा भिंगोली बोरीचा माळची ही अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या नावावरती करण्यासाठी आपल्या संघाला यश मिळवून देण्यासाठी हा खेळाडू पुनश्च एकदा संघर्ष करताना पाहायला भेटेल. रियान या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला ओसामाने अगदी सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलं जात आहे. चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. ओसामाच्या बॅटमधून आलेला या इनिंग मधला पहिला शिवतेज ब्रँडेड षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. एकंदरीत पहिल्या 2 बॉलमध्ये ओसामाने 10 धावा वसूल केलेत. मला वाटतं हाच त्याचा जर परफॉर्मन्स पुढे शेवटच्या 3 षटकांमध्ये पाहिला असाच राहिला तर मला वाटतं 50 धावा त्याच्या होऊ शकतात. ते पोटेन्शियल ओसामाकडे आहे. रियान पुन्हा एकदा या षटकामध्ये तिसऱ्यांदा ओहो आही बॉल चांगला टाकला जातोय, चेंडू जातोय तो आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. ओसामाच्या बॅटमधून निघालेला बॅक टू बॅक दुसरा खणखणी षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार मारलेला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लॉंग ऑफच्या वरून षटकार ठोकला, त्यानंतर तिसरा बॉल जो की डीप मिड विकेटच्या वरून षटकार मारण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो ओसामा. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता पोहोचते ती 16 या आकड्यावरती. वॉट अ मॅच, काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मिस्टर ओसामाच्या माध्यमातून. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न असेल तो ओसामा यांचा. हा चेंडू चांगला टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा बॅकफुटवरती गेले, लेट कट खेळला, चेंडूला थर्डमॅनच्या रिझनमध्ये खेळून ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी एक धाव तर जरूर भेटू शकेल आणि या सिंगल धावेच्या मदतीने 4 बॉल आतापर्यंत पहिल्या षटकातले पूर्ण झाले. 17 धावा इथे धावफलकावरती पूर्ण होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकातले अजून देखील 2 चेंडू बाकी, त्यानंतर षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 3. पहिल्या इनिंगच्या समाप्तीसाठी जर इथे 50-60च्या आसपास धावसंख्या सेट झाली तर मला वाटतं अली 11 या संघावरती प्रेशर येऊ शकतं, दबाव येऊ शकतं. कारण फलंदाजीमध्ये असं कोणतंही मोठं नाव या टीमकडे सध्या तरी दिसत नाही आहे. गोलंदाजीमध्ये जे पोटेन्शियल होतं त्या पोटेन्शियलला खऱ्या अर्थानं रस्ता दाखवलाय सातत्यानं सीमारेषेच्या बाहेरचा, तो देखील मिस्टर ओसामा यांनी. ओसामा गेले अनेक वर्ष DCC वलवती या टीम संघाचा एक पार्ट राहिला, एक भाग राहिलाय. अनेक वर्ष तो आपल्या टीमसाठी सातत्यानं संघर्षपूर्ण खेळ खेळताना देखील पाहायला मिळतोय. रियान या षटकामध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. अगदी जर 30 या सर्कलच्या जवळून तो गोलंदाजी करणार आहे. आकोट टप्प्याच्या बॉलला बॅकफुटवरती जा ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. चेंडू धन धन करत चाललाय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने ओसामाची वैयक्तिक धावसंख्या पुढे सरकतीये. 21 या आकड्यावरती खेळतो तो मिस्टर ओसामा. काय जबरदस्त बॅटिंग. संभवतः 5 बॉल या षटकातले पूर्ण झालेले असावे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 21 धावांपर्यंत मजल मारले मिस्टर ओसामाने. त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय 2 खणखणी षटकार आलेले होते आणि 2 चौकार देखील मारलेले आहेत. तर सिंगल धाव देखील एका बॉलवरती घेतलेली होती. रियान पुन्हा एकदा ओसामासाठी ऑफस्टंपच्या बाहेर. संभवतः बघूया पंचांचा काही इशारा येतो का. नो बॉलचा इशारा आलेला आहे, म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट असेल. सोने पे सुहागा, भगवान जब भी देता है और छप्पर फाड़ के देता है. रियान थोडासा दबाव त्याच्यावरती स्पष्टपणे जाणवतोय, कारण समोर एक सेट फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. सरळ त्याच्या बॅटमधून षटकार येत आहेत, चौकार येत आहेत, त्याच्यामुळे थोडीशी दिशा भरकटलेली रियानच्या माध्यमातून पाहतोय आपण. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 22 धावा त्याने खर्च केलेल्या असाव्या. आणि ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे परंतु मिसफील्ड होते.
हा चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या बाहेर चेंडू 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती 27. 27 धावा इथे झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं संपले. खूपच धावा झाल्या तिथे. एका षटकामध्ये आपण पाहतोय ओसामाने तब्बल 25 धावा कुठल्यात. टीमची धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. त्याच्यामध्ये 25 या धावसंख्येवरती ओसामा खेळतोय आणि ओसामाचा हाच सिलसिला जर कंटिन्यू राहिला 7 बॉलमध्ये 26 धावांवरती खेळतोय तो. माफ करा, 7 बॉलला तो सामोरा गेला. 26 धावांवरती ओसामा आतापर्यंत खेळतोय. अजून देखील 24 धावांची आवश्यकता आहे त्याला या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 6 बॉलमध्ये 25 या धावसंख्येवरती तो खेळतोय. आपण स्कोअर मध्ये पुन्हा एकदा थोडंसं चेंजेस करूया. आखो टप्प्याचा बॉल सौद याच्यासाठी. याही बॉलवरती घनाघाती प्रहार आपण पाहतोय. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये परीक्षा घेतली होती रियानची ती ओसामा यांनी, परंतु आता दुसऱ्या ओव्हरमध्ये अली 11 संघाचा जो गोलंदाज झाला आहे त्याच्यावरती तुटून पडलाय तो सौद. हे दोन्ही खेळाडू विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. गोलंदाजाची भूमिका पार पाडतायत शोएब आहेत आणि समोर सौद आहे. हा चेंडू चांगला टाकलाय. स्विंग झालाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग होतोय. थोडासा टप्पा काढल्यानंतर खाली देखील राहिलेला चेंडू होता. सौद चेंडू नीट रीड करू शकलेले नाहीत. अंतिमतः आपण जर बघितलं तर इथे चांगलं पुनरागमन करण्याचा प्रयत्न शोएब यांचा. षटकातला पुढचा बॉल. हा चेंडू देखील चांगला टाकलाय. चांगला स्विंग होतोय. टॉप एज घेऊन चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल पुनश्च एकदा भेटू शकेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे सरकत असताना धावा झालेल्या आहेत 35. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. ओसामा खेळतायत 25 या धावसंख्येवरती. 6 बॉलमध्ये त्या धावा बनवल्या होत्या. या ओव्हरमध्ये 2 ते 3 चेंडू त्यांना जर फेस करण्यासाठी मिळाले आणि शेवटचं षटक पूर्ण खेळले तर मला वाटतं अर्धशतक मिस्टर ओसामा याचा आपल्याला पाहायला भेटू शकेल. आणि असं घडलं तर या स्पर्धेतलं ते पहिलं अर्धशतक ठरू शकेल. पुनश्च एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला. मॅचच्या मधोमध चेंडू जात होता आउट ऑफ द पार्क. मात्र इथे डिक्लेअर झोन असेल केवळ सिंगल भेटेल. फटका चांगला होता परंतु क्षेत्र डिक्लेअर असल्यामुळे तिथं सिंगल धाव भेटेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत मित्रांनो 36. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल केलेल्या होत्या. रियानवरती जोरदार आक्रमण केलं होतं ओसामाने. याही बॉलवरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या आतली कडा लागले आणि चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये जातो. ओसामा थोडासा नाराज असेल सौच्या या परफॉर्मन्सवरती कारण त्याला माहिती होतं की एक सिंगल धाव घेत तो जर ओसामा स्ट्राईकवरती आला असता तर त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला भेटू शकले असते. परंतु हार्ड लक दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईक मार्कवरतीच त्याला समाधानी राहावं लागलंय. अजून देखील दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळालेली नाही. हा चिंतेचा विषय आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रियानने जास्तीत जास्त धावा खर्च केल्या होत्या. त्याचं कारण होतं की ओसामा 6 बॉल स्ट्राईकवरती खेळलेला होता त्याच्यामुळे धावा आल्या होत्या. तर दुसरीकडे आता जो शोएब गोलंदाज आहे त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. तो स्विंग टाकतोय, गतीचा चेंडू टाकतोय. त्याच्यामुळे फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये तो यशस्वी देखील ठरतोय. राऊंड विकेट पुन्हा एकदा शोएब वर्सेस सौद बॅटल आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला. बॉटमॅटचा चांगला वापर. चेंडू संभवता सीमारेषेच्या बाहेर जाईल की डिक्लेअर झोनमध्ये जाईल पाहूया आपण. रेफरीयांचा इशारा, पंचांचा निर्णय आला. चेंडू डिक्लेअर झोनकडे वाटचाल करतोय. मात्र सिंगल मिळाली आणि एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना DCC वलवते हा संघ पोहोचला आता 38 या आकड्यावरती 38. सैफ गोलंदाजीसाठी सज्ज होतो. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक तर टीमसाठी त्याचं 3रं षटक असणार आहे. आपल्या मोठ्या भावाच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मात्र इथं चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तो लाईन मन आहे तिकडे. हो इथे लाईन मन आहे आणि त्याने तो झेल पकडला होता सीमारेषेच्या बाहेर.
खरं तर पहिल्याच बॉलवरती कर्पूस समाचार घेतला जातोय. 31 या धावसंख्येवरती पोहोचलाय. 7 बॉलमध्ये ओसामा 31 या धावसंख्येवरती खेळतोय आतापर्यंत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतंय का मागूया. सैफवरती हा जोरदार हल्ला चढवला जातोय. षटकातला पुढचा बॉल पॅटची बाहेरची कळा होती परंतु इथे यष्टिरक्षक बीट झाला. झेल सुटला इथे आणि त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये देखील जातोय. 32 या धावसंख्येवरती पोहोचतोय तो मिस्टर ओसामा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 45 या स्पर्धेतल्या पहिल्या अर्धशतकाला गवसणी घालण्यासाठी ओसामा मात्र प्रयत्न करू शकेल. सैफ पुढचा बॉल टाकतो. हाही चेंडू सुरेख टाकला जातो. व्हेरिएशन आहे. सातत्यानं गोलंदाजीमध्ये बदल होताना सैफ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. फहद बोदू याचा छोटा भाऊ आहे. नो बॉल आहे. इथे फ्री हिट असणार आहे. म्हणजे फ्री हिट असणार आहे. याच्या नंतरचा बॉल सोने पे सुहागा. इथे संधी असणार आहे ती फलंदाजासाठी. ओसामाकडे ही संधी चालून आले आणि त्या संधीचं तो सोनं करण्याचा प्रयत्न करू शकतो. पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी. फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय तो अर्थातच काऊ कॉर्नर मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड होते. या बॉलवरती दुहेरी धाव देखील कंप्लीट केली जाते. ओसामाची धावसंख्याची वैयक्तिकरित्या पुढे सरकली जाते. ओसामा आता पोचलेला आहे. आपण पाहतोय त्याची जी वैयक्तिक धावसंख्या 4 12 25 स्टेप आउट होऊन खेळलेला आहे. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय 34 आणि त्याच्यामध्ये अजून 4 धावा जोडा. नाही डिक्लेअर झोन मात्र सिंगल आहे. वाटलं की 4 धावांसाठी चेंडू जाईल परंतु नाही. या चेंडू थोडासा स्विंग झाला सीमारेषेच्या दिशेने जात असताना. मात्र सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने ओसामाची वैयक्तिक धावसंख्या पुढे सरकते. टीमची धावसंख्या तर नक्कीच पुढे सरकलेली आहे. नाही सिंगल आहे. आमचे लाईनमन त्या ठिकाणी आहेत. लाईनमन देखील सांगतायत. लाईनमन आमचे सांगतायत त्या ठिकाणी काय आहे. चौकार आहे की सिंगल आहे. 4 धावा चौकार आलेला आहे. तर नक्कीच आमच्या लाईनमननी सांगितलेलं आहे तिथून की चौकार आलाय. 4 धावा मिळतात. 4 धावाच्या मदतीने आता ओसामाची धावसंख्या पुढे सरकली आहे. किती काउंट डाऊन सुरू आहे. ओसामाने धावाच्या उड्या बनवल्या आहेत की त्याचा काउंट डाऊन थोडासा वेळ जरूर लागतो इथे. हाय चेंडू यस जबरदस्त गोलंदाजी. चांगला चेंडू होता. यष्टांचा वेध घेणारा जणू काय हा चेंडू परंतु ओसामाला बीट केले या बॉलने. सैफने चांगलं कमबॅक करून दिले. चांगलं पुनरागमन केले. टीमची एकंदरीत धावसंख्या आता पोहोचते 50 पार. 54 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या डीसीसी वलवते संघाने उभी केली. ओसामाचा जर विकेट घेतला सैफने तर त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. इम्रान बोधू साहेब सातत्याने या ठिकाणी कॅश प्राइज देतात. घे विकेट घे 200 रुपये मिळव. यस 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि ह्याचीच वाट बघत होता. माझ्या वडिलांकडनं कधी कॅश प्राइज लागते आणि मी ते कधी पटकावतोय. सकाळी फहदने देखील 500 रुपयाचं बक्षीस पटकावलेलं होतं आपल्या पिताश्रींकडनं आणि आता सैफने देखील 200 रुपयाचं बक्षीस पटकावलंय. काय जबरदस्त. हे जर पारितोषिक थोडंसं अगोदर लावलं असतं तर कदाचित अगोदर विकेट घेतली गेली असती. सुरेख कमबॅक करून दिलाय सैफने. त्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय त्याच्या वडिलांकडून. नाही ते सैफला आहे कारण सैफच्या गोलंदाजीवरती ते कॅच पकडले गेले. येस म्हणजे तुम्ही काम करत राहा आणि मग तुम्हाला कॅश प्राइज जरूर मिळते. आता सैफने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे इथे. दरम्यान 54 धावा झालेल्या होत्या. याच्या अगोदर सामना जिंकण्यासाठी आपण पाहूया किती धावांची आवश्यकता असणार आहे ती. 55 टू विन. 18 बॉल 55 धावांची आवश्यकता. या सैफ जी एक मात्र विकेट घेतली गेली ओसामाची ती देखील सैफने घेतली होती 3ऱ्या षटकातल्या शेवटच्या बॉलवरती. अभिनंदन. आपल्या मोठ्या भावाच्या पावलावरती पाऊल टाकत या खेळाडूने देखील मुख्य संघामध्ये आपलं स्थान बळकट करण्याचा आता संकल्प केलेला आहे. ओसामा फहद ही जोडगोळी जणू काही बऱ्याच दिवसानंतर एकत्र आले. गळाभेट होते. एकमेकाचा कॉन्फिडन्स वाढवतायत. एकमेकाचं अभिनंदन करतायत. फहद सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. तर ओसामाने देखील आपण बघितलं या मॅच मध्ये खूप मोठ्या खोऱ्यानं धावा बनवलेल्या आहेत. जर डीसीसी वलवते संघ जिंकला तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरू शकेल ओसामा कारण
40च्या आसपास धावसंख्या ओसामाच्या बॅटमधून उभ्या केल्या गेल्या आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या 54च्या आसपास डीसीसी वलवते संघ पोहोचलेला होता. सौदने देखील काही अंशी प्रतिकार केला, त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्या, परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक जर आपण बघितलं तर मिस्टर ओसामाकडे ठेवण्यामध्ये सौदला देखील यश आलेलं होतं. अली 11 बनाम डीसीसी वलवते अशी महत्वाची लढत आहे. रियान आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने अली 11 संघाचा आघाडीचा फलंदाज मैदानामध्ये जातोय. शोएब असणार आहे. रियान गोलंदाजी करत असताना प्रचंड महागडा ठरला होता, तर ती जी भरपाई आहे ती फलंदाजीमध्ये तो पूर्ण करतोय का आपण पाहूया. शोएब हा देखील तेवढाच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. दोघांकडनं एक मोठी विक्रमी पार्टनरशिप अभिप्रेत असेल. चला डीसीसी वलवते, चला लवकर. याच्यानंतर अजून अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना बाकी असेल. चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो टीम आंबेडच्या बरोबर खेळणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा असीम बनाम चालू मॅच मध्ये जिंकणारा संघ असं संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. आंबेडच्या टीमने देखील तयार राहायचं आहे. चला पटकन, कारण घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर जवळ इथे 4:45 वाजलेले आहेत. सूर्यास्तापूर्वी आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा संपन्न करायच्या, पूर्णत्वास न्यायची आहे. चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो आंबेद बरोबर पुढचा सामना खेळ दुसऱ्या फेरीचा. सो विनंती असणार आहे आंबेडच्या संघाला आपण देखील टॉस करण्यासाठी यायचं कॉम्बॉक्स मध्ये, आणि चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याने देखील लवकरात लवकर सामना संपल्यानंतर यायचं टॉस करण्यासाठी. 4:45 घड्यामध्ये वाजलेले आहेत. त्याच्यानंतर 2 ओव्हरचे सामने सगळे असतील याची नोंद घ्यायची आपण सर्वांनी. 6:45 पर्यंत नक्कीच आमचे जेवढे सपोर्टर्स आहेत, आमचे जे पाठी राखे आहेत ते सांगतायत 6:45 पर्यंत स्पर्धा संपना अभिप्रेत आहे. सो फिलहाल बॉयज एंड जेंटलमैन चलेंगे मैदान की तरफ, जहां पर टॉस जीतने के बाद अली 11 के टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला किया. काफी हद तक थोड़ा सा खराब फैसला साबित होता हूं मेरे ख्याल से. ओसामा ने धुआंधार बल्लेबाजी की, 40 के आसपास वो पहुंच चुके थे और अब देखा जाए तो गेंदबाजी मार्ग पर तैयार है डीसीसी वलवते के गेंदबाज. पहले ओवर की पहली गेंद जो कि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीचों बीच खेलना चाहते थे. गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद, कोई गलती नहीं की और पहली गेंद के ऊपर सफलता हाथ लगी है. ये बड़ा झटका लगा है शोएब के रूप में, शोएब के रूप में ये बड़ा झटका लगा. अब शोएब जाएंगे बल्लेबाजी करने के लिए. जर्सी नंबर 6 जो डीसीसी वलवते की एकमात्र विकेट छटकाई थी वो भी शोएब ने छटकाई थी. क्या बढ़िया यहाँ पर परफॉर्मेंस देखने को मिला था शोएब के द्वारा. हर एक गेंदबाज की खूब सारी पिटाई हुई थी, लेकिन शोएब एकमात्र जो गेंदबाज रहे थे जिन्होंने अंत में जाकर आखिरी ओवर के आखिरी गेंद के ऊपर ओसामा को बैक टू द पैवेलियन किया था. कैच पकड़ा था वहां पर डीप मिड विकेट के जो खिलाड़ी थे उनके द्वारा. पहली गेंद के ऊपर सफलता हाथ लगे. गेंदबाजी का जहां तक सवाल है बॉलर से दीपेश है. दीपेश ने अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन करना शुरू किया है और द विकेट गेंदबाजी आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे. शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी थी, ऑन साइड की तरफ ड्राइव किया. लॉन्ग ऑन का जो खिलाड़ी बड़े इत्मीनान के साथ वो गेंद के ऊपर आते हुए, कोई जल्दबाजी नहीं है, उनको मालूम है कि उनके पास विशाल रनों का पहाड़ है और उसी पहाड़ों को अगर सक्सेसफुली चेस करना है तो कहीं ना कहीं एक बड़ा स्ट्रोक खेलने की आवश्यकता होगी, लेकिन नहीं खेल पा रहे अभी तक पहले 2 गेंदों पर. फिलहाल अब रियान स्ट्राइक पर होंगे, सैफ नॉन स्ट्राइक पर होंगे, दीपक गेंदबाजी मार्ग पर तैयार है. दीपेश गेंदबाजी मार्ग पर तैयार है. 30 यार्ड सर्कल के बिल्कुल करीब से गेंदबाजी करते हुए ओवर द विकेट. और ये शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए नंबर का वाइड का इशारा. मिस्टर एक्स्ट्रा के साथ सिंगल रन जोड़ा जाएगा. टोटल स्कोर बोर्ड के अंदर रन संख्या आगे बढ़ते हुए अब 3 पर पहुंच चुका है स्कोर. 2 पर, माफ कीजिए, 2 पर पहुंच चुका है स्कोर. बड़े बड़े स्ट्रोक खेलना अनिवार्य होगा इस मुकाबले को जीतने के लिहाज से, लेकिन नहीं, किसी बल्लेबाज को चलना होगा, लेकिन वो नहीं चल पा रहे अभी तक. दीपेश बनाम रियान, ये जो बैटल हम देख रहे हैं, बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद जाती हुई सीधा डिक्लेयर जोन की तरफ, जहां पर मिलेगा दोबारा सिंगल के साथ अली 11 का स्कोर आगे बढ़ता हुआ. रन बने मात्र 3. मुकाबले को जीतने के लिए एक लंबा टारगेट खड़ा किया है डीसीसी वलवते ने और उसका पीछा करते हुए पूरी तरह से डोमिनेट होती हुई अब टीम
ये बढ़िया स्ट्रोक है, गेंद जाती हुई सीधा आउट ऑफ द पार्क 4 रन के लिए। ये आता हुआ शिवतेज ब्रांडेड चौका, क्या कमाल का स्ट्रोक खेला था। शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी बैकफुट पर गए थे, गेंद को ड्राइव किया था सीधा लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीचों बीच। रियान के बल्ले से आता हुआ बेहतरीन खूबसूरत चौका था और इसी 4 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। पहली गेंद पर खिलाड़ी आउट हुए थे, गोल्डन डक के शिकार बने थे। उसके बाद दूसरे विकेट के लिए एक अच्छी पार्टनरशिप, एक गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी। दीपेश के खाते में दूसरी सफलता मिलती हुई पहले ओवर के अंदर। रियान जो आक्रामक रवैया अपनाना चाहते थे पहली गेंद के ऊपर, इसके पहली गेंद के ऊपर उन्होंने एक चौका भी लगाया था और कहीं ना कहीं उनको लगा था कि अगली गेंद के ऊपर भी हम बड़ा स्ट्रोक खेल सकते हैं। हालांकि गेंद अब फुटबॉल की तरफ दिखाई देने लगी थी रियान को और इसी प्रयास में वो बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन फिलहाल वहां पर खिलाड़ी मौजूद थे, कोई गलती नहीं की। वो आसान सा कैच देखने को मिला था, दूसरी सफलता हाथ लगती हुई डीसीसी वलौती के नाम। इसके बाद होने वाला मुकाबला, इस मुकाबले के अंदर जो भी टीम जीतेगी वो सीधा अम्बेद के साथ खेलेगी, यानी कि आसिम दोबारा नजर आएंगे बल्लेबाजी करते हुए, दोबारा नजर आएंगे गेंदबाजी करते हुए। आसिम बल्लेबाजी में तो खूब चले थे लेकिन गेंदबाजी में उतना अच्छा प्रदर्शन नहीं देखने को मिला था। लगातार मिस्टर एक्स्ट्रा उनके द्वारा देखने को मिले थे, भाग्यशाली रहे थे वहां पर कि अमीर का बल्ला खामोश था उस वक्त। अगर अमीर का बल्ला बोलता धुतरोली की तरफ से तो शायद मुकाबले में वो ट्वीट देखने को मिल सकता था। फिलहाल यहाँ पर देखें पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहली ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या अली 11 की पहुंच चुकी है 7, 2 विकेट के नुकसान पर। फिलहाल अभी भी 2 युवा खिलाड़ी मैदान पर है। पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफान से जो टकराए उसे युवा कहते हैं। ये युवा खिलाड़ियों से परिपूर्ण टीम है अली 11 की और वही 2 युवा खिलाड़ी अभी भी स्ट्राइक पर डटकर बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी मार्ग पर तैयार होंगे। बॉलर्स नेम उबेद आए हैं, लेकिन इस बार उम्मीद नहीं हारे हैं। आड़े बल्ले के साथ गेंद जाती हुई सीधा 6 रन के लिए आउट ऑफ द पार्क। क्या कमाल की बल्लेबाजी यहां पर देखने को मिलती है, वाह भाई वाह। ये बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। सुबह के सत्र में हमने फहद को देखा था, कमाल की बल्लेबाजी, लेकिन फहद के 2 कदम आगे है ये बंदा। इन्होंने तो गेंदबाजी में भी कमाल किया था, ओसामा का विकेट चटका था, ये कोई सामान्य काम नहीं किया था उन्होंने भाई साहब। कहीं ना कहीं आगे जाकर ये खिलाड़ी फर्स्ट की जगह भी ले सकता है। ऑलराउंडर खिलाड़ी है, हरपन मौला खिलाड़ी है, मिस्टर 360 का ये स्पेशलिस्ट खिलाड़ी माना जाता है। उबेद के ऊपर जोरदार आक्रमण किया है। सैफ है तो क्या मुमकिन है, सैफ ने क्या उम्मीद जगाई है। इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के दस्तान में। रन बनने की गुंजाइश को यहाँ पर खारिज किया था। उबेद ने यहाँ पर चैन की सांस ली होंगी क्योंकि इसके पहले गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद डॉट गेंद आई थी। ओ नहीं, ये नहीं है, स्टेप आउट होकर खेलने का प्रयास किया था। जितने भी दर्शक आज यहाँ पर मौजूद है ओसामा की बल्लेबाजी देखकर तृप्त हो चुके होंगे। क्या कमाल की बल्लेबाजी देखती थी। इसके पहले हमने आसिम को देखा था, हमने माजिद को देखा था, फैजान को देखा था, परम को देखा था। हर एक खिलाड़ी, विशेषतः लाटवन के दीपक को भी हमने देखा था, हर एक खिलाड़ी ने बढ़िया प्रदर्शन पेश किया था। लेकिन इस बार गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। एसएफ के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन सुपर डुपर शिवतेज ब्रांडेड चौका है। रनों का टारगेट 55 का है, 55 टू विन है, लेकिन इस समय जो रन संख्या हो चुकी है 17 हो चुकी है। 17 पर खतरा मंडराता है अक्सर। अगर 54 का आधा भी रन बना पाएंगे, आधे भी रन बना पाएंगे तो हमारे फैसल भाई साहब यहाँ पर मौजूद है, उनकी तरफ से धनराशि मिलेगी, 2000 रुपए मिलेंगे। यानी कि कितने बनाने पड़ेंगे? 27 नहीं 27.50 बनाने पड़ेंगे आपको। ओहो, ये शानदार स्ट्रोक है, क्या हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी लेकिन पकड़ लिया। ये कैच नहीं, ये मैच पकड़ा। अब कौन बनाएगा 28 रन, ये चिंता का विषय है। जो बना सकता था वो तो सीधा बैक टू द पैवेलियन हो चुका है। बड़े भाई की तरह ये भी बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, लेकिन फहद ने क्या कमाल की बल्लेबाजी की थी। हमने परम को देखा था, ये 2 ऐसे खिलाड़ी है अगर चलेंगे ना तो धुआंधार बल्लेबाजी करेंगे। रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहाँ इंसानियत जिंदा है वहां पर मजहब की कोई बात नहीं होती। आज एक ही टीम के अंदर परम है और दूसरा धर्म की बात ही कभी नहीं करता, वो हमारा फहद है दोस्तों। दोनों भी लाजवाब बल्लेबाजी अक्सर करते हैं। दोनों भी खिलाड़ियों को हमने देखा है, क्या कमाल का परफॉर्मेंस रहा है दोनों भी खिलाड़ियों के द्वारा।
साथ ही साथ अमृत के असीम को हमने देखा है। अब नए गेंदबाज आए जनाब, ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। इन स्विंग गेंद होती हुई टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई, गेंद को ठीक तरह से पढ़ लिया था, ड्राइव किया था ऑन साइड की तरफ। मिड विकेट के जो खिलाड़ी थे उन्होंने आकर गेंद को फील्ड किया, लेकिन उसके पहले और बड़े आसानी के साथ सिंगल भी मुकम्मल करते हुए, सिंगल के साथ ये देखिए रन संख्या आगे बढ़ती हुई, धीमी गति के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 18 पर पहुंच चुके हैं रन संख्या। अगर 27 या 28 बनाते, विशेषतः 28 बनाते, तो फैसल भाई साहब की तरफ से 2000 रुपए की धनराशि मिलेंगी। यानी कि चंदा देकर बंदों का वांदा करना, ये पुराना फंडा हमने कहा था। फील्डर वहां पर मौजूद है, वही फील्डर है जिन्होंने सैफ का कैच पकड़ा था। भूलेंगे नहीं भाई साहब आपको सैफ कभी। अगर वो कैच छूटा, अगर गेंद 6 रन के लिए जाती, तो कहीं ना कहीं वो 2000 रुपए की धनराशि निगाहों में हो सकती थी, लेकिन अभी थोड़ा सा दूर जाती हुई निगाहों से। फिलहाल ये देखे ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, बैकफुट पर जाते हुए गेंद को ड्राइव किया था। जो डीप पॉइंट के जो खिलाड़ी थोड़े से पीछे खड़े थे, गेंद डिक्लर जोन में जाते हुए मिलेगा सिंगल, और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। ये तीसरा ओवर शायद प्रगति पर है। पहला ओवर दीपेश ने फेंका था, उसके बाद जो गेंदबाज आए थे उनके ऊपर टूट पड़े थे सैफ, और अब जाकर जो हमारे जनाब गेंदबाजी कर रहे हैं वो भी नपीतुले गेंदबाजी का परिचय देते हुए। फिलहाल यहाँ पर बल्लेबाज स्ट्राइक पर मौजूद है। शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी, फिर एक मर्तबा बड़ा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद और छोड़ दिया है। पहला रन तेजी के साथ भागे, दूसरे की मांग थी, लेकिन नहीं लेना नहीं चाहिए यहाँ पर, क्योंकि गेंद सीधा गेंदबाज के हाथ में थी। अगर लेने का प्रयास करते तो कहीं ना कहीं वहां पर रनआउट का खतरा जरूर मंडरा सकता था। इसीलिए जो नॉन स्ट्राइक मार्ग पर जो खिलाड़ी थे वो वापस आए थे पॉपिंग क्रीज में। जनाब दोबारा तैयार होते हुए, निजी कोटे का पहला जबकि टीम के लिए तीसरा ओवर है। ये काफी हद तक सफल होकर खेलना चाहते थे। डॉट गेंद आती हुई, नहीं मिलेंगे रन, लेकिन क्या यहाँ पर चलो ओसामा नहीं आउट करेंगे उसको, क्योंकि जानते छोटे छोटे नन्हे मुन्ने राई है, हमारे देश के सिपाही है, या आगे जाकर अपनी टीम का भविष्य बनना चाहते। खैर छोड़ दिया है, खैर उनको छोड़ दिया, जीवन दान दिया है। जनाब भाई जीवन दान देना जानते हो भी। फिलहाल यहाँ पर बची हुई कुछ गेंदे, बल्लेबाज तैयार होंगे। ये लोअर फुल टॉस, लेकिन गेंद जाती हुई सीधा विकेटों पर, और एक सफलता हाथ लगती हुई। डीसीसी वाला होते अली 11 के ऊपर पूरी तरह से हावी होते हुए। बाउंड्री मार 2000 रुपये भेटतील. 24 बने, लेकिन क्या ओवर समाप्त हो चुकी है? यस, ओवर भी समाप्त हो चुके। अगर 4 रन पूरे करते तो शायद 2000 रुपए मिलते। 4 रन दूर है 2000 से। 24 बनाए, 24 बनाए। अगर एक चौका लगाते, सैफ के लिए 200 रुपए की धनराशि उनके पिताजी की तरफ से आई है। ओंबिलकर साहेब आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक आपण देऊया। इस्माईल भाई ओंबिलकर यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देतो 200 रुपयाचं सैफ यांच्यासाठी। चला या आंबेड टीम आणि त्याचबरोबर डीसीसी बोलवते या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नो डाऊट मिस्टर ओसामा आपण ठरलेला मॅन ऑफ द मॅचचे मानकरी। प्लीज वेलकम ओसामाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय।